नेसले ग शालू पैठणचा. त्या बाईला सोन्याचा खूपच छंद होता. गुरुजींनी किती दागिने सांगितले या भजनातून. पुतळ्या, डोरलं, साकळ्या, पैंजण, कमरेला कमरपट्टा आणि नाकात नथ. पण तिला नेमकी नथ नव्हती, मनासारखी होती पण 2 ग्रॅमचीच होती. ती म्हटली मला या संक्रांतीच्या सणाला मला 2 तोळ्याची नथ पाहिजे. आता नथ कुठं 2 तोळ्याची असते का? आपलं जसं नाक असेल नाकाच्या मापानुसार नथ घालावी की नाही. पण बाई थोडीशी आडमुठीच होती. ती म्हटली मला 2च तोळ्याची नथ पाहिजे. तिचा मालक म्हणतो अगं 2 काय 10 तोळ्याची घेईल पण नाक तुटल ना तुझं. ती म्हटली आता नाकाचं माप आताच नाही काढायचं, लग्नाच्या अगोदरचा विचार करायचा होता, आता नाकाचं माप काढायचं नाही. तर म्हटलं ठीक आहे. त्यानं आणली 2 तोळ्याची नथ. बाईला एवढा आनंद झाला. नाकात घातली तर नाकपुडीच खाली गेली. कपाटात पाहायला लागले अशी अशी नागपुडी फुगवायची बरं ती. पण ती नथ नागपुडी खाली गेल्यामुळे तिनं दोरानं अशी वर बांधली. बाईच विचित्र होती थोडीशी. तेवढ्यात तिचे मालक म्हणतात सदे काय गोड नाक दिसतंय ग तुझं, अख्ख्या लोहगावमध्ये तुझ्या नाकासारखं नाक नाही बघ. बाईला खूप कौतुक वाटायला लागलं ना. आता मालकानं कौतुक केलं, पोट भरणं ना तिचं. तिनं गल्लीतल्या सगळ्या बाया बोलावल्या. म्हटले या म्हणे संक्रांतीचा सण आहे, चहा पाण्याला या, हळदी कुंकवाला या. संक्रांतीच्या अगोदर त्याचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू झाला. एका हातात चहाचा कप द्यायचे आणि दुसऱ्या हातात नथ दाखवायचे. पहा ना पप्याच्या बापानं कशी नथ घेतली. पहा ना बाया एवढ्या चतुर. बाया चहा पीपर्यंत म्हणायच्या बाई लक्ष्मीसारख्या दिसताल तुम्ही. आणि चहा पिऊन निघाल्या आणि घराच्या बाहेर पडल्या की म्हणायच्या दुसरी म्हैसच दिसत. एक तर म्हटली बाई दुसरं भुताडच दिसत. काय 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 बोलायच्या. उद्या संक्रांत तिनं आदल्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी एका बाईला नथ दाखवून कशात टाकली तिला लक्षच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटेच उठली, स्नान केलं, भरजरी वस्त्र अंगावर घातलं आणि तिनं पितळी डबा घेतला. सगळे अलंकार चढवले. पुतळ्या, डोरलं, साकळ्या, पैंजण, पण नाकात नथ घालायची तिला. ती फिरून यायची 2 ग्रॅमचीच नथ सापडायची. ती म्हटली ही तर नाही 2 तोळ्याची नथ आहे. सगळा डबा पाहिला तिला नथ सापडली नाही. कपाट पाहिलं, कपडे पाहिले, बेड, किचन, हॉल, बेडरूम सगळं पाहिलं पण तिला नथ सापडली नाही. सकाळी तिचा चेहरा जणू काय घड्याळात 9 वाजले असा होता बरं, गुलाबाच्या फुलासारखा फ्रेश. पण जशी जशी नथ सापडना तशी तशी टेन्शनमध्ये आली, रडायला लागली. रडकं तोंड केलं तिनं. गल्लीतल्या बाया म्हटल्या अक्का चला ना वाण द्यायला. ती म्हटली बापुढं आलेच मी. काय झालं तुम्हाला? काही विचारू नका. बाया म्हटल्या ही सणासुदीला रडते, हिच्यावर कोण आधी लागायला. सुवासनी स्त्रीनं कधी सणासुदीला रडायचं नाही बरं का. कीर्तनातून तुम्हाला काय घेऊन जाता येईल जा, नाही नेता येईल घेऊ नका. पण एक गोष्ट समजून घ्या, सौभाग्यवती स्त्रीनं कधीच घरामध्ये रडायचं नाही. कारण ती त्या घरची लक्ष्मी आणि तीच रडली तर लक्ष्मी कशी थांबल. म्हणून कधीच रडायचं नाही. पण ती रडायला लागली. गल्लीतल्या बाया बोलल्या ही रडायला लागली, हिच्या नको नादी लागायला, चला आपलं. बाया गेल्या. आता आपल्या गल्लीतल्या बाया दिसल्या आणि त्यात आपली जर पत्नी दिसली नाही तर माणूस प्रश्न पडतो का नाही माणसाला. हे चौकातच बसलेलं होतं. हे म्हटलं अक्का आमच्या घरचे रडत बसले, जा घरी विचारायला. त्यानं टुनकन पारावरनं उडी मारली आणि पळतच गेलो घराकडून. दारातूनच ओरडलं ए बाप्याची माय. तिला रडायला थोडीशी जागा सापडली. कारण ऐकणार कोणी असेल तरच माणसाला रडावं वाटतं की नाही. भांडणं सोडणारे असले तर भांडणाला मजा आहे पाय. आणि जोपर्यंत सोडवायला नाही तो एकदा का सोडणारी वैतागून गेले ना ते म्हटले करा भांडणं चाललो आम्ही. तर ते म्हणतात राहिलेले भांडणं नंतर करू, आता चला. मग आपलं ऐकायला आहे तोपर्यंत मजा आहे. ती म्हटली आता आपलं रडणं ऐकायला आपला पती आला, मोठ्यानं रडायला लागले. पप्प्याचा बाप. तो म्हटलं काय झालं ग तुला? कसं सांगू, ह्याच्या तर पायाखालची जमीनच सरकली. हे म्हणतात तुला झालंय काय? कसं सांगू. अगं काय झालं? तुम्ही आणली होती. ह्याच्या छातीमध्ये चमक निघली. हे म्हटलं मी काय आणली होती. त्याला प्रश्न पडला. आता बोलणं संदिग्ध होतं ना. काय आणली होती, मी काय आणली होती. ती म्हटली 2 तोळ्याची. मग याची ट्यूबलाईट पेटली नथ. हे म्हणतात नथ का? हा. मग घाल ना नाकात. कुठं पडली? सापडो ना. मोठ्यानं रडायला लागली. हे म्हणतं बाई तू या घरची लक्ष्मी, असं लक्ष्मीने रडायचं नसतं ग. रडू नको, मी तुझी नथ सापडू लागतो. रडू नको बरं. सापडू लाग.
मोठा मोठ्यानं रडायचे. रडणं काय तिचं थांबा ना. हे चक्कर येऊन पडलं गुरुजी. तर याला चहा नाही, पाणी नाही, काहीच नाही. हे नथ शोधून हैराण झालं, कारण सकाळपासून याचा मेकअपच चाललेला होता. त्याला वाटलं आता आवराल मग आवराल. हे चौकात जाऊन बसलं, तेवढ्यात नथ हरवली. दुपार झाली तरी नथ सापडना. वांद्याचा मुहूर्त टाळायला लागला. हिची काय नथ सापडना. हा म्हटलं एक काम कर ना, आपले 2 ग्रॅमची घाल, पुढच्या सणाला तुला 2 काय 10 तोळ्याची करतो. ती म्हटली नाही, आत्ताच 2 तोळ्याची घालायची होती. तो म्हटलं कशामुळं? सेल्फी काढायची सेल्फी काढायची होती. म्हणजे बाई किती चतुर आहे पहा. आता सेल्फी काढायसाठी तर तिथं एवढ्या टेन्शन मध्ये आलं. हिला कसं समजावून सांगावं. जो तिला समजावून सांगतो तो मोठ्यानं रडते. ते म्हणतं अगं रडू नको ग, आत्ता सोनाराकडे जात. हॅलो सोनार मामा, 2 तोळ्याची नथ तयार ठेवा. बाई खुश झाली ना, आता खरंच आणायला जाणार आहे म्हणून. ते म्हटलं बघ रडू नको, आता जातो नथ घेऊन येतो. आणि ते जाणार बरं का नथ आणायला. मग हिनं विचारलं चहा करू का? आत्ता विचारलं चहा करू का? तो म्हटलं कर बाई, मला जिवंत ठेवायचं असेल तर चहा करू. तिनं गॅस पेटवला, पातेलं ठेवलं, पाणी टाकलं, त्यात दूध टाकलं, चहा पावडर टाकली, साखरेचा डबा घेतला, झाकण उघडलं, अशी उंजळ घातली आणि उंजळ भरून साखर वर घेतली. तर त्यातच तिची नथ आली. जोरात चिरकली, पप्याचा बाप. याला वाटलं चिटकली शेगडीला, आता काय खरं. हे म्हणतात काय झालं? ते म्हणते सापडली, माझी नथ सापडली. उड्या मारतच निघाले. ते म्हटले तुम्ही चहा शिजवा, तुम्हीच प्या, चालले मी बांधायला. त्याला तिथे चहा बनवायला बसवलं नाही, बांधायला गेली. दृष्टांत संपला माझा. हे व्यावहारिक प्रेम आहे, हे प्रापंचिक प्रेम आहे. माझ्या ताईनो तुम्ही खूपच हसला. असं काही घडलं काय घरामध्ये? प्रापंचिक प्रेम आहे बरं. प्रापंचिक प्रेम हे बदलतं वस्तूवर, व्यक्तीवर, अनेक पदार्थावरती. हे प्रापंचिक प्रेम. आणि प्रापंचिक जे प्रेम आहे ना, ते कायम स्थिर नाही राहत. कायम स्थिर नाही, कायम स्थिर. त्याच्यामध्ये चढ उतार असतो. पण परमार्थिक जे प्रेम आहे, ते परमार्थिक प्रेम अखंड आहे आणि ते एकावरच आहे, श्री विठ्ठलावर. प्रेम करावं श्री विठ्ठलावर. भक्त मंडळीचा श्री विठ्ठल तर असा विषय आहे, असा विषय की त्यांचा श्वास विठ्ठल, ध्यास विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल,